आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। माजी खासदार समीरभाऊ भुजबळ यांच्या उपस्थितीत अंदरसूल व पिंपळगाव लेप येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न। येवला 15 जून नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या प्रारंभानिमित्त येवला लासलगाव मतदारसंघातील अंदरसूल आणि पिंपळगाव लेप येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला माजी खासदार समीरभाऊ भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना समीरभाऊ भुजबळ यांनी येवला लासलगाव मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या तब्बल 57,500 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा केली। एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले। शालेय जीवन हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि सुंदर काळ असून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले। तसेच आजचे विद्यार्थी हे उद्याचे डॉक्टर, अभियंते, शिक्षक, शास्त्रज्ञ आणि प्रशासकीय अधिकारी असतील। यामुळे प्रत्येक मुलाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले। कार्यक्रमादरम्यान अंदरसूल येथील जिल्हा परिषद शाळेला समीरभाऊ भुजबळ यांच्या वतीने 5 संगणकांची भेट देण्यात आली। तसेच ग्रामस्थांनी मांडलेल्या विविध विकास कामांच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत शाळांसाठी अतिरिक्त वर्गखोल्या आणि शैक्षणिक सुविधांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले। या कार्यक्रमास राधा किसन अप्पा सोनवणे, वसंतराव पवार, दिलीप खैरे, किसन काका धनगे, मकरंद सोनवणे यांच्यासह विविध मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।